विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करिअर काउन्सिलिंगतर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BAMSचा पूर्ण जो रोडमॅप आहे, पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कशी होते, त्याचा कट ऑफ काय, सेमी गव्हर्नमेंटसाठी आपल्याला काय कट ऑफ भेटलेला आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि राहिली गोष्ट गव्हर्नमेंटची, तर त्याबद्दल आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. गव्हर्नमेंटच्या कट ऑफवर ऑलरेडी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला पोस्ट केला आहे, तर तिथं तुम्ही बघू शकता. तिथं सर्व मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इथं तुम्हाला फक्त सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटसाठीचं ॲडमिशन प्रोसेस आणि त्याचा कट ऑफ भेटणार आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ सविस्तरमध्ये समजायचा आहे तर शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जे सर्व डेली अपडेट्स आहेत टाईम टू टाईम इथं अपडेट होऊन जातील तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये. आता ओव्हरव्ह्यू काय आधी BAMSचा, तर मेनली जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, म्हणजे काय सेमी गव्हर्नमेंटमध्ये, तर त्याच्यासाठी जर तुम्हाला समजा की गव्हर्नमेंटमध्ये तुमचा नंबर लागत नाही आहे, तुम्हाला मार्क्स कमी येत आहे, तर तुम्हाला आता काय ऑप्शन आहे की तुम्ही सेमी गव्हर्नमेंट घेऊ शकतात. आता सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये काय अंतर आहे, हा मोठा प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांसमोर पडलेला आहे. आणि खूप पालकांचे कॉल्स येतात तेव्हा ते हेच विचारतात की सेमी गव्हर्नमेंट म्हणजे काय आणि प्रायव्हेट म्हणजे काय. तर जर तुम्ही आता नवीन असाल काउन्सिलिंगमध्ये, तर तुम्हाला आधी हे माहिती नसेल की प्रायव्हेट कॉलेजेसची जी फी स्ट्रक्चर आहे त्यामध्ये डिफरन्स असतो. तर फी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतं की STसाठी वेगळी, SCसाठी वेगळं रिझर्वेशन असतं, त्यात त्यांना कन्सेशन वेगळं भेटतं. नंतर गर्ल्ससाठी वेगळं, वुमेनसाठी वेगळं, मेनसाठी वेगळं, त्यात OBC ओपनसाठी वेगवेगळे फी स्ट्रक्चर असतात. आता जे कॉलेजची एक्झॅक्ट फीज आहे तेवढं ओपनवाल्यांना द्यायचंच आहे. ओपन जर तुम्हाला EWS सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर तुम्हाला तेवढं कन्सेशन भेटेल. जर तुमच्याकडे इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला थोडे फीस कमी करून भेटेल आणि तुम्हाला त्यात कन्सेशन भेटेल. त्यात तुमच्याकडे जर कॅटेगरी असेल कोणती, जर तुम्ही OBCला बिलॉंग करताय, SC STला बिलॉंग करताय, तर तुम्हाला त्याचे जे कन्सेशन्स आहे ते भेटतील. म्हणजे तुम्हाला फुल ऑन फुल फॅसिलिटीज तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग, तुमच्या सर्टिफिकेट्स अकॉर्डिंग भेटतील. कुठे प्रायव्हेटमध्ये, तर जो विद्यार्थी ओपन थ्रू प्रायव्हेटमध्ये जातो आणि त्याला कोणतंच कन्सेशन भेटत नाही, तर त्याला आपण म्हणतो प्रायव्हेट. आणि जो विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जातो पण त्याला तिथं काही ना काही कन्सेशन भेटतं, जसं OBC वाल्यांना कमी फीज लागते, गर्ल्सला कमी फीज लागते, EWSला कमी फीज लागते, SC STला खूप कमी फीज लागते, STला तर ऑलमोस्ट खूप मोठा डिफरन्स आपल्याला फीजमध्ये दिसतो. तर ते झालं सेमी गव्हर्नमेंट. प्लस असे पण काही कॉलेजेस आहे जे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये गव्हर्नमेंटने त्यांचे सीट्स काही रिझर्व करून ठेवले, तर ते जे रिझर्व सीट्स आहे ते ॲज अ सेमी गव्हर्नमेंट स्टुडंट्सला दिले जातात, तर त्याला पण आपण म्हणतो सेमी गव्हर्नमेंट. तर हे दोन टाईप्सचे डिफरन्स झाले. पण मेनली जे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सेमी गव्हर्नमेंट म्हणतो ते यालाच म्हणतो की जे कन्सेशन आपल्याला भेटतं फीजमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला फीस कमी लागते प्रायव्हेट कॉलेजेसला, तर म्हणून आपण त्या कॉलेजला सेमी गव्हर्नमेंट म्हणून चालतो. तर ही गोष्ट झाली कॅटेगरी अकॉर्डिंग. तर तुम्हाला हा एक मोठा डिफरन्स जो आहे तो समजला असेल, जो मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आता पुढची आपली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तुमचा नंबर गव्हर्नमेंटला लागणार नाही आहे, आपल्याला सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटला ट्राय करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर मेन म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्येच रजिस्ट्रेशन करावं लागेल जर आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जायचं आहे तर मेन म्हणजे काय, तर काउन्सिलिंग दोन प्रकारची असते, एक MCC आणि एक AACCC. आता तुम्ही म्हणणार की प्रायव्हेट कॉलेजेस तर 15%ला राहतच नाही ऑल इंडिया कोटाला, तर तुम्ही कसं म्हणताय की ऑल इंडिया कोटा पण एक ऑप्शन आहे, कारण मी लिहिलं आहे. जर तुम्ही वाचलं असेल आणि तर तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर मी अजून ते एक्सप्लेन केलं नाही आहे. तर MCC जे आहे ते MBBS BDSचा ऑल इंडिया कोटा आहे आणि AACCC जे आहे ते आपले ग्रुप B म्हणजे BAMS BHMSचा ऑल इंडिया कोटा आहे. तर यामध्ये मेनली आपल्याला 15% गव्हर्नमेंट सीट्स, यामध्ये आपल्याला MBBS BDSचे 15% गव्हर्नमेंट सीट्स भेटत असतात. त्यात डीम्ड कॉलेजेस, नंतर याच्यामध्ये आपल्याला गोवाचं NI वगैरे हे सर्व, जयपूरचे NI वगैरे हे सर्व कॉलेजेस भेटत असतात. आणि MCCमध्ये आपल्याला जिपमर, एम्स वगैरे जे सर्व टॉपचे कॉलेजेस आहे ते ऑल इंडिया कोटा थ्रू भेटतात. आता यात डिफरन्स काय, या दोघींमध्ये प्रायव्हेट कॉलेजेस राहत नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला 100% सीट्स CET सेल थ्रूच भरताना दिसतील, हे वेगळे इथून तिथून भरले जात नाही. आणि जर तुम्हाला ऑल इंडिया कोटा पण जायचं आहे 15%ला प्रायव्हेट कॉलेजेसला, तर त्याला पण एक वेगळी प्रोसिजर राहते, जी आपण पूर्ण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे. तर एक गोष्ट समजा की BAMS प्रायव्हेटला जाण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहे, एक म्हणजे 85% स्टेट कोटा आणि दुसरं म्हणजे 15% ऑल इंडिया कोटा. आता हे जे दोघी आहे हे CET सेल थ्रू होत राहतात.
CET सेल नावाची वेबसाईट आहे आपली महाराष्ट्र काउन्सिलिंगसाठी. त्यामध्ये आपल्याला 85% स्टेट कोटामध्ये जो रेग्युलर कोटा आहे त्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचे सीट्स पण 85% दिसतात आणि त्यामध्ये आपल्याला जे बाकीचे प्रायव्हेट सीट्स आहे ते पण 85% दिसतात. आता मग 15% सीट्स कुठे गेले तर गव्हर्नमेंटचे 15% आपले गेले AA-CCC मध्ये, म्हणजे कोणतं ऑल इंडिया कोटा जे AA-CCC थ्रू होतं ते, आणि प्रायव्हेटचे 15% सीट्स गेले आपले CET सेल ऑल इंडिया कोटामध्ये. तर हे फक्त ग्रुप बी साठी आहे, हे ग्रुप ए साठी नाही आहे. CET सेल 15% प्रायव्हेटसाठी. तर हे तुम्हाला 2 ऑप्शन भेटले. तर याचं मेनली काय डिफरन्स आहे, आता तुम्ही का गेलं पाहिजे 15% CET सेलमध्ये. तर जर तुम्ही 85% मध्ये ऑप्ट केलं तर तुमचे मार्क्स जर 360+ राहतील किंवा 380+ राहतील तर तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहे आणि त्यात तुम्हाला कॉलेज भेटेल चांगलं. पण जर तसंच तुम्हाला मार्क्स कमी आहे, म्हणजे 310 आहे, 320 आहे आणि तुम्हाला कॉलेज पाहिजे, ते पण चांगलं कॉलेज पाहिजे, तर तुम्हाला 15% ऑल इंडिया कोटा थ्रू जावं लागेल. फक्त डिफरन्स असा आहे की 15% मध्ये तुम्हाला 50,000 डिपॉझिट लागत असतं. ते मी पुढे अजून एक्सप्लेन केलेलं आहे. इथं तुम्हाला दिसत असेल की 85% साठी आपल्याला 1000 रुपीज जी ते रजिस्ट्रेशन फीज आहे ती पण खूप डिफर करते कॅटेगरी अकॉर्डिंग. तर ते एक गोष्ट झाली. आणि ऑल इंडिया कोटासाठी CET सेल ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटसाठी आपल्याला 50,000 जी आहे ती डिपॉझिट आहे, 2,000 आपल्याला रजिस्ट्रेशन फीज आहे, असं टोटल आपल्याला 52,000 रक्कम द्यावी लागते. आणि त्यात 50,000 आपले डिपॉझिट परत येतील जेव्हा आपण सर्व रूल्स वगैरे फॉलो करू, आणि 2,000 तर आपल्याला भेटणारच नाही कारण ती रजिस्ट्रेशन फीज आहे. तर ही जी आहे ही नॉन रिफंडेबल आहे आणि जी 50,000 आहे ती रिफंडेबल फीज आहे. तर हे तुम्हाला क्लिअर असेल. आणि म्हणूनच ऑल इंडिया कोटा CET सेल 15% प्रायव्हेटमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन जी आहे ती कमी दिसते आणि म्हणून कमी मार्क्सवाल्यांचा चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागून जातो फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्ये. आता फर्स्ट राऊंडमध्ये जर तुम्ही बघितलं तर कॉम्पिटिशन अजून कमी असते, कारण फर्स्ट राऊंडमध्ये मोस्टली कोणी जास्त रजिस्टर करत नाही, कारण त्यांना वाटतं की आपला नंबर जो आहे तो 85% मध्ये लागून जाईल, तर 50,000 डिपॉझिट भरायची गरज नाही आहे. पण तसं होतं का? नाही. मग ते सेकंड राऊंडमध्ये काय करतात, रजिस्ट्रेशन करतात ऑल इंडिया कोटाचं, आणि नंतर सेकंड राऊंडमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन अजून जास्त दिसते, म्हणून कट ऑफ थोडा वाढलेला असतो. तर यामध्ये समजून घ्या की ऑल इंडिया कोटा CET सेल प्रायव्हेटमध्ये कट ऑफ कमी असतो पहिल्या राऊंडला आणि नंतर वाढतो. तसं ऑल इंडिया कोटामध्ये कट ऑफ जास्तच असतो नेहमी आणि स्टेट कोटामध्ये कमी असतो. तर हे एवढा डिफरन्स तुम्हाला क्लिअर असेल. तर आता तुमच्या मनात या गोष्टीला घेऊन कोणताच डाऊट नको यायला की प्रायव्हेट कॉलेजेसला 15% राहत नाही, MBBS BDSला नाही राहत, पण BMS BHMSला CET सेलने ही सुविधा दिली आहे की 15% ऑल इंडिया कोटा राहतं, कारण इतर स्टेटचे विद्यार्थी आपल्या BMS कॉलेजेसमध्ये येऊन प्रायव्हेटमध्ये येऊन शिकू शकतात, म्हणून ही जी सुविधा आहे ही दिलेली आहे. मोस्टली हे खूप विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे, म्हणून पण यात कॉम्पिटिशन खूप कमी राहते. आणि आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की प्रायव्हेटला आपल्याला 85% थ्रूच जावं लागतं, म्हणून काही जास्त विद्यार्थी याबद्दल माहिती करून पण घेत नाही आणि त्यामुळे आपल्याला चांगलं कॉलेज भेटण्याची शक्यता आहे कमी मार्क्समध्ये. तर ही एक संधी बिलकुल नका सोडू. नंतर येते गोष्ट आता प्रोसेसची. प्रोसेसमध्ये आपल्याला 85% स्टेट कोटामध्ये आपल्याला राऊंड्स दिसतात. किती? 3 राऊंड्स दिसतात. आणि मग नंतर आपल्याला स्टे वॅकन्सी राऊंड दिसतो. जर सीट वॅकंट राहिले तर आपल्याला फक्त 3 राऊंड दिसत असतात आणि 3 राऊंडपर्यंत वेगवेगळे आपल्याला रूल्स दिलेले असतात. तर ते रूल्स आपण जर फॉलो केले तर आपण पुढच्या राऊंडमध्ये जातो, नाहीतर आपण काउन्सिलिंगमधून बातून जातो. एवढं तुम्ही लक्षात घ्या, कारण वेगवेगळ्या राऊंड्सनुसार तुम्हाला काउन्सिलिंग खेळावं लागतं. आता पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट आहे, सेकंड राऊंडमध्ये नाही आहे, थर्ड राऊंडमध्ये नाही आहे. तर हे सर्व तुम्हाला माहीत करून घ्यावं लागेल प्रॉपरली, आणि त्याचं पूर्ण ब्राउचर येतं, त्याचं तुम्हाला नॉलेज राहायला पाहिजे. जर तुम्ही स्वतःहून काउन्सिलिंग करताय तर थोडी रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल. पण जर तुम्हाला वाटतं की एक चांगल्या काउन्सिलरच्या हातात दिलं पाहिजे तर नक्की द्या, कारण हे रिस्क घ्यायची गोष्ट नाही आहे. ही काउन्सिलिंग 6 महिने चालते आणि त्यात खूप जंबल होतं, खूप शेड्यूल्स सोबत येतात आणि काउन्सिलिंग आपण स्वतः करू शकत नाही. तुम्हाला हे कधी समजेल? जेव्हा 3रा राऊंड येईल. 2ऱ्या राऊंडपर्यंत तुम्ही आरामात सर्व करून घ्याल, पण 3ऱ्या राऊंडमध्ये खूप जंबल होतं, तुमच्याकडनं होणार नाही. म्हणून तर आता 3 राऊंड झाल्यावर स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये कोण विद्यार्थी जातात? ज्यांना सीट आतापर्यंत अलॉटच झालं नाही आहे 3 राऊंडपर्यंत, तेच विद्यार्थी पुढे स्टे वॅकन्सीमध्ये जातात. आणि जर सीट वॅकंट राहिले तर स्टे वॅकन्सी राऊंड होतो. आता सीट वॅकंट राहतात का? तर हो, दरवर्षी राहतात. आणि
आणि स्टे वॅकन्सी राऊंड तोपर्यंत होतो जोपर्यंत पूर्ण सीट्स जे ते भरून जात नाही. तर नेहमी तुम्ही हे लक्षात घ्या की अराउंड 2 किंवा 3 स्टे वॅकन्सी राऊंड तर कंपल्सरी होता आणि कधी कधी 6 स्टे वॅकन्सीपर्यंत पण आपले जे राऊंड्स आहे ते चालले जातात. म्हणजे टोटल हे स्टे वॅकन्सी 6 आणि आपले रेग्युलर राऊंड 3 म्हणजे टोटल 9 राऊंड्स आपले चालत असतात. 9 राऊंडसाठी आपल्याला 6 किंवा 8 महिने आरामात लागून जातात, कारण सोबत MCC, AACCC, ऑल इंडिया कोटा चे ग्रुप ए, ग्रुप बी हे सर्व काउन्सिलिंग सोबत चालत असतात. म्हणून आपल्याला एक शेड्यूल नीट माहिती पाहिजे, त्याचा आपल्याला स्टडी पाहिजे, तेव्हा कुठे आपण जाऊन स्वतः काउन्सिलिंग करू शकतो. आणि आता हे स्टे वॅकन्सी राऊंड असेच कंटिन्यू होतात जोपर्यंत पूर्ण सीट जे ते फुल होऊन जात नाही. हे तुम्हाला एवढं क्लिअर असेल की कशी प्रोसेस होते. आता रजिस्ट्रेशन फीबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं. आता इथं मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की काही काउन्सिलर्स किंवा काही जे एजंट लोक असतात ते असं म्हणतात की तुम्हाला मला 50,000 द्या तर आम्ही सीट बुक करून देऊ. तर मला हे क्लिअर करायचं आहे की सीट बुकिंग नावाची कोणतीच गोष्ट नसते. मेडिकल काउन्सिलिंगमध्ये इलिगल वेने जाऊ नका, कारण काहीच होत नाही. पुढे गेल्यावर तुम्हाला समजेल की तुमचा जो नंबर आहे तो राऊंड थ्रूच लागलेला आहे आणि जर तुम्हाला सीट भेटली नसेल तर समजून घ्या की तुमचे मार्क्स कमी पडलेत आणि त्या कॉलेजचं मेरिट हाय गेलं आहे. आणि कुठेच सीट बुकिंग करायच्या नांदामध्ये पडू नका, कारण तुम्हाला जे करायचं आहे ते सर्व लीगल वेमध्ये करायचं आहे. तर एवढं गोष्ट लक्षात घ्या. आता आपण कट ऑफबद्दल डिस्कस करू, पण त्याआधी जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल, आम्ही पर्सनल पेड काउन्सिलिंग करतो, इंडिव्हिज्युअल करतो. आम्ही ग्रुपमध्ये फक्त ॲड करून देत नाही, तुम्हाला फक्त तिथं डिटेल्स शेअर करत नाही, तर आम्ही सर्वांना पर्सनली काउन्सिलिंग करतो, सर्वांची रजिस्ट्रेशन करतो, चॉईस फिलिंग करतो. जर तुमचं म्हणणं असेल की रजिस्ट्रेशन मला स्वतः करायचं आहे तर ते पण तुम्ही करू शकतात. तुम्ही जवळच्या कॅफेवाल्या सोबत आमचा कॉन्टॅक्ट करून देऊ शकतात. तर त्यांना जे काही डाऊट्स असतील ते आम्हाला विचारतात आणि आम्ही त्यांना जे ते क्लिअर करून देतो. तर त्याबद्दल पण काहीच वाद नाही आहे. जर तुम्हाला स्वतः करायचे असेल तर रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग आमच्याकडे असतं, तर सर्व आम्ही आमच्या अकॉर्डिंग करतो जोपर्यंत तुम्हाला अलॉटमेंट भेटत नाही तोपर्यंत. आणि जर तुम्हाला अशा काउन्सिलिंगमध्ये पर्सनल पेड काउन्सिलिंगसाठी जर अप्लाय करायचं असेल तर हा मोबाईल नंबर आहे, तुम्ही यावर कॉल करा. फक्त लवकर करा, कारण खूप कमी सीट्स आमच्या आता राहिलेल्या आहे. कारण रिझल्टच्या आधी भरपूर सीट्स जे ते फुल होऊन जातात, रिझल्टपर्यंत कोणी इतकं वेट करत नाही. ज्या लोकांना माहिती आहे की माझे एवढे कन्फर्म मार्क्स येतील तर ते आधीच सीट जे बुक करून घेतात, म्हणजे त्यांच्याकडे लक्ष थोडं जास्त जातं. तुम्ही एकदा कॉल केला म्हणजे आम्ही तुम्हाला सर्व जी तुमची इन्फॉर्मेशन आहे ती व्हॉट्सअपला शेअर करायला लावतो. तुम्हाला एक QR कोड सेंड करतो. जी आमची फीज आहे ती तुम्ही पे केल्यानंतर आम्ही जी आमची प्रोसेस आहे ती चालू करतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला लवकर वेळ भेटतो. रिझल्ट नंतर कसं होतं, आपल्याला खूप घाई होऊन जाते आणि लगेच काउन्सिलिंग 8-10 दिवसात स्टार्ट होणार असते. तर त्या 8-10 दिवसामध्ये आपल्याला डॉक्युमेंटसाठी इतका वेळ राहत नाही. म्हणून मी म्हणते की आधीच काउन्सिलिंग घ्या, म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स जे ते आधीच क्लिअर होतील. तुम्हाला नंतर घाई होणार नाही आणि एकदम बल्कमध्ये सर्व काम येणार नाही, कारण नंतर खूप टेन्शन येऊन जातं. कारण काउन्सिलिंग खूप लवकर येऊन जाते आणि एकदमच सर्व काउन्सिलिंग आपल्या डोक्यावर पडून जातात. म्हणून असं काही नको व्हायला, म्हणून आधीच काउन्सिलिंग घेऊन टाका. जी फीज आहे ती पेड झाल्यानंतर आम्ही सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला टाकतो. जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही राहणार त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला गाईड करतो, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतात. आणि आमचं काम आहे तुम्हाला कॉलेजपर्यंत पोहोचवणं. कॉलेजची अलॉटमेंट लिस्ट काढून, अलॉटमेंट लेटर काढून आम्ही तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला तिथं जाऊन ॲडमिशन घ्यावी लागेल. आणि तुमचं तेवढंच काम आहे, फक्त कॉलेजला जाऊन तुम्हाला स्वतःला ॲडमिशन घ्यावी लागेल. कारण आम्ही तर तुमच्यासोबत आता कॉलेजला येऊ शकत नाही, कारण आमच्याकडे ऑलरेडी खूप बल्क ऑफ स्टुडंट्स असतात. आता एकेकासोबत जायचं म्हटलं म्हणजे आमची काउन्सिलिंग कोण करेल ना इथं, तर अशी गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यायला स्वतः जावं लागतं, बाकी सर्व आम्ही करत असतो. तर तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता आपण कट ऑफ डिस्कस करू की सेमी गव्हर्नमेंटचा आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ काय दिसतोय. तर हा आहे आपला सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ. सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट. आता ओपनसाठी जो कट ऑफ आहे तो आपण राऊंड 3 किंवा स्टे वॅकन्सी राऊंडबद्दल डिस्कस करणार आहोत. म्हणजे लास्ट राऊंडपर्यंत आपला कट ऑफ किती जाईल तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की इतका कमी कट ऑफ जाईल का, तर हे लास्ट राऊंडपर्यंत जाऊ शकतं. हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, आपल्याला अजून पूर्ण डिटेल काहीच माहीत नाही आहे. तर एक एक्सपेक्टेड म्हणून चाला की एवढे स्कोअरच्या वर जर तुम्हाला आले तर तुमचा नंबर आरामात लागू शकतो. तर एवढं जर तुम्ही गृहीत धरून चाललात तर मग तुम्ही एक सेफ स्कोअर अराउंड आहेत एवढं तुम्ही समजून चला, म्हणजे तुमचा नंबर आरामात सेमी गव्हर्नमेंट महाराष्ट्रात लागून जाईल. जर याच्याहून कमी तुम्हाला स्कोअर असेल तर तुम्हाला एक ऑप्शन आहे, जे मी तुम्हाला हे सर्व सांगितल्यानंतर नक्की सांगेल.
आता हे बघा, इथं ओपनचा कट ऑफ काय येतोय तर अराउंड 350 प्लस मायनस 15 तुम्ही करत चला. हे मी तुम्हाला परत परत सांगणार नाहीये, तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे कारण मी ऑलरेडी लिहिलंय तिथं PDF मध्ये. तर हे गृहीत धरून चला की आपल्याला प्लस मायनस 15 करायचं आहे. मोस्टली प्लस 15 करा, मायनस 15 इतका कमी कट ऑफ येणार नाही. तर ओपनसाठी अराउंड 350 प्लस मायनस 15चा कट ऑफ आपल्याला दिसतोय. आता खूप यूट्यूबर्स तुम्हाला दिसतील, आता तुम्ही म्हणणार की बाकीचे तर सांगताय की 300 पर्यंत कट ऑफ येईल. जर ओपनचाच 300 पर्यंत येईल तर मग SC STचा 250 तरी येणार नाही, इतका कमी कट ऑफ तर जाणार नाही. तर तुम्ही धरून चला गृहीत की अराउंड 350 पर्यंत ओपनसाठीचा कट ऑफ जो आहे तो येऊ शकतो. हा सेफ स्कोर आहे, म्हणजे एवढे जर तुम्हाला आले तर तुमचा नंबर आरामात लागून जाईल. आणि याच्याहून कमी आले तर मग ऑल इंडिया कोटामध्ये तर लागूनच जाईल, तर त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. AWS आपल्याला राहत नाही सेमी गव्हर्नमेंटमध्ये. OBC जे त्याचं 330, SCचं 290, STचं 250, VJNTचं 330, NTB 325, C 325, D 325. आता याच्यामध्ये 5-6 मार्कांचा फरक राहतो, तर तुम्ही हे तुमच्या अकॉर्डिंग करून घ्या. मी इथं सर्वांना 325चा कट ऑफ दिला आहे कारण हा आपला सेफ स्कोर आहे. जर अजून 5-6 मार्क कमी केले तर मग ते तुम्ही बघून घ्या की तुमचा कट ऑफ किती येतोय NTB, NTC, NTDचा. तर हे मी तुम्हाला सर्व जे कट ऑफ आहे ते सांगितले. आणि एवढा जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येऊ शकतात. जर तुमचं कन्फर्म स्कोर एवढा निघत असेल तर मग तुम्ही काउन्सिलिंगसाठी आम्हाला कॉल करू शकतात. पेड काउन्सिलिंगसाठी लवकरात लवकर तुमची प्रोसेस करू शकतात, म्हणजे आम्ही आमची प्रोसेस करायला तयार होऊ. आता जर तुम्हाला अजून काही शंका असेल तर तुम्ही नंतर कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. फक्त एक तुम्हाला शंका असेल ती मला माहिती आहे की याच्यापेक्षा जर आमचा कमी स्कोर आला तर काय, तर तुम्हाला अदर स्टेटसाठी अप्लाय करावं लागेल. एक तर याच्यापेक्षा थोडा कमी आला तर तुम्हाला भेटून जाईल ऑल इंडिया कोटामध्ये सीट, पण जर जास्त कमी आला तर मग तुम्हाला अदर स्टेटसाठी अप्लाय करावं लागेल. अदर स्टेट म्हणजे कोणता आता तर MP आणि कर्नाटक. आता याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल कारण याबद्दल पण खूप मोठी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. तर MP मध्ये इतकं काय नाही, तुम्हाला ओपन ते स्टेट आहे दोघी पण, तर तुम्हाला तिथं ॲडमिशन घेता येते. जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेतली तर आम्ही तुम्हाला पूर्ण गाईड करत असतो, पूर्ण कॉलेज अलॉटमेंट करून देत असतो. तर त्याबद्दल तुम्हाला काहीच चिंता करायची गरज नाही आहे. पण जर तुमची तयारी नसेल MP मध्ये जायची तर तुम्ही कर्नाटकला पण प्रेफर करू शकतात. कर्नाटकचे खूप टॉप कॉलेजेस आहे आणि एज्युकेशन क्वालिटी पण खूप चांगली आहे. पण जर ते तुम्हाला जवळ पडत असेल तर इथं प्रेफर करा, कारण मोस्टली मग तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला भेटायला यायचं असेल तर जळगावला आपलं ऑफिस आहे, तिथं येऊन तुम्ही सर्व जी माहिती आहे ती विचारू शकतात. आणि उगाच फक्त 5-10 मिनटं बोलण्यासाठी जर तुम्हाला वाटत नसेल की आम्ही तिथे यावं, तर आपलं सर्व ऑनलाईन जे ते होतच असतं. तर ऑनलाईन आपण सर्व जी काउन्सिलिंग आहे ती करू. आणि गरज नाही आहे ॲज सच ऑफलाईन भेटायची, कारण तुमचा पण वेळ वाया जायला नको, कारण डिस्टन्स खूप जास्त लांब येऊन जातं. आणि मोस्टली जे पुण्याकडचे लोक आहेत त्यांना 8-10 तास लागून जातात. म्हणून जर तुम्हाला वाटतंय, तुम्हाला जर जवळ वाटत असेल तर तुम्ही येऊन भेटून घ्या. पण जर खूप लांब असेल तर ऑनलाईन पण आपली सर्व प्रोसेस जी आहे ते होत असते. आणि जे आपण फोनवर बोलणार तेच आपण तिथं पण बोलणार आहे. म्हणून जर तुम्हाला सोयीस्कर असेल तरच भेटायला या. आणि संडे टू संडे आपलं ऑफिस जळगावला चालू असतं. काही पण डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. धन्यवाद.